नमस्कार. आता पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यामध्ये सुरू झाला नाही आहे. 15 मे नंतर इथे आमच्या कोकणामध्ये खूप पाऊस पडला आहे आणि आता हे एक वेगळी वनस्पती आता उगवले आणि मी आता पावसाळ्यात आळी करायला चाललो आहे. त्या आळ्यामध्ये मी लावणार काकडीच्या बिया लावणार, पडवळ लावणार आणि मी आता ती आळी करायला चाललो आहे. चला या बघूया आपण कसं करायचं ते. हे पावडा घेतला आहे मी. ह्या घेवड्याच्या बिया आहेत. पावसाळा कधी उन्हाळ्यामध्ये सुरू होत नाही, पण सुरू झाला आहे. पाऊस पडल्यामुळे हा घेवड्याचा वेल आहे खाली पडला आहे. आणि ही इकडे बघा भेंडी लावले, गवार आहे आणि ही लाल ही हिरवा माठ आहे. आता ही गवार बघा, ही जर गवार काढले तर ह्या जेवढ्या शेंगा काढल्या एका झाडाच्या तर आपल्याला भाजी चांगली होणार. आता आम्ही इथे आळी करणार आहे. सर्व खोदणार आहे आणि त्याचे आळे बनवणार. आणि हे बघा, हे सर्व आहे ना, हे जमा करतो इथं असं गोल गोल करणार आणि याच्यामध्ये बिया टाकायच्या पडवळच्या. पडवळ हे भिजलं आहे, ते अजून जाळलेलं असतं आम्ही. आता भिजलं, आता काही जळणार नाही. पावड्यावर घेतो आता जवळून. झाडू काय नाही मारले ती कुठे पाय दाबायचं काय नाही तर पाय दिसते. होय होय. माझी हाय जवळून वाट घेता खाली खटतो ना. ही माती आणि याच्यावर जाळलेलं आहे तर त्याच्यामुळे ही माती थोडी नरम झाली. एक खत म्हणून चांगलं होणार तिथे, एक ओलावारीने मारणार. आणि जे आपण जे करतोय आणि खातो आपण, ते एक मजा वेगळी. आपले कष्ट असतात त्यामध्ये. बरोबर ना. काय भेटतं हे इकडे केळीची बाबा, केळी लागले. ही इथे केळी झाड आहे ना, त्याचा लागलं ते आता त्याला कापायला पाहिजे. आणि ही सर्व हापूस आंब्यासाठी आहे. आता हे हापूस आंबे बघा, आमचे खूप वेस्ट होतात. हा आंबा बघा, हा कमी आंबा 400 ग्रामचा आंबा असेल, पण हा आंबा खारुताने खाल्ला आहे. पक्षी येतात ते खातात आणि असे आंबे तर खूप वेस्ट होतात. आता पाऊस पडल्यामुळे ह्या आंब्यामध्ये पाणी केलं आहे तर ह्या आंब्याची चव थोडी म्हणजे थोडी पाण्यासारखी लागणार चव पाणी गेल्यामुळे. बघा कशी दिसावं आहे माझा. असं ना, हे असं बसून घ्यायचं, दिसतं ना. अडवा आणि जिल्हा कर बोलो. अरे दादा तुम्हाला कोणा समजतच नाही. माझं लक्ष पाहिजे. ते राहणार का तो इथे बाजूला लावल्यानंतर काढणार नाही ना. नाही का ना ठेव इथे ठेव दाबून तो बेकार करू इथे काढू. त्याची काढ
अरे बोल ना त्याला झाडाला बोल कसं मॅनेज करतो हे थांब. असं झाड आहे ना, हे बघ. सांग हां टाक इथे जा. अरे हां हां ही आम्ही मिरचीची रोपं म्हणजे बिया टाकल्या होत्या, त्याची ही रोपं झालेत तेवढी. त्याची रोपं आम्ही तिकडे लावणार त्या बाजूला. इथे पण रोपं ना. काम 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 घुकरू नको रे. हां आता काय घालणार म्हणजे हे बघ, हे बघ, हे बघ, हे काढ. ते सांगते हां ते सांगते इकडं हे मिरचीची रोपं आम्ही वेगळे करणार, एक एक आणि एक लावणार. इथं मध्ये घाल खाली अजून अजून खाली बस वाकडा होता हे बाजूला टाक माझ्या अंगावर हां बस तो पुढं हो. कम 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 आता हात घाल नको घाल करू नको रे. हां घाल ते मेल आहे तिकडे. बसू इथे. कशी लाव लाव भाजी पेरणार आहे ना. भाजी पेरणार आहे ना. भरपूर आहेत. माती लूट कर हात घाल नको सांगतो तो लाव. सर्व रोपं लावून झालेत मस्त. किती तरी 2500 रोपं लावलेत मी. आता त्याच्या मिरच्या भरपूर येणार. हे 5 ते 6 दिवसानंतर जी आम्ही भाजी लावली होती आणि हे भेंडीचं बी टोवलं होतं जमिनीमध्ये ते रुगवलं आता. आणि ही बाजूला पालेभाजी, तिकडे त्या बाजूला चवळी शेंगा जुळल्या आहेत.